आजच्या या उर्दू शाळेतील शाळा प्रवेशाचा पहिला दिवस गणवेश वाटप, वह्या वाटप आणि सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि खास करून ज्यांनी या शाळेचं रंगरूप बदललं ते सगळे माजी विद्यार्थी, आता सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आम्ही जेव्हा मराठी शाळेमध्ये प्रवेश करायचो त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर तुम्ही सगळे चांगले भाग्यवान आहात. तुमच्या नशिबामध्ये एवढी चांगली शाळा, एवढे चांगले शिक्षक आणि विशेष म्हणजे शाळेला मदत करणारे हे इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, हे सगळं लाभणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आतापर्यंत ज्या अनेक पिढ्या गेल्या त्यांना ते जमलं नाही, त्यांना ते कळलं नाही आणि आपल्याला मात्र त्या पद्धतीने ते सेवा देत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे माझी आजी शिकली नाही, माझी आई शिकली नाही, त्या सर्वजण अशिक्षित राहिल्या आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्याच पिढ्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला. आज मला आनंद वाटतोय की उर्दू शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे आणि पालक आले, त्या पालकांमध्ये महिलांची संख्या ही मोठ्या संख्येने आहे. ज्या महिलांच्या नशिबामध्ये त्यावेळेस शिक्षण नव्हतं, त्या शिकू शकल्या नाही, आज त्यांना वाटतंय की माझा मुलगा, माझी मुलगी ही चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहावी. तुम्हाला सगळ्या बाजूने सहकार्य होत आहे हे मी शिक्षकांना मुद्दाम सांगेन की शिक्षणासारखं पवित्र काम दुसरं कोणतंच नाहीये. म्हणजे आम्ही कुठे आहोत, आम्ही कोण आहोत याला काहीही अर्थ नाहीये. आम्ही जगतो आमच्यासाठी, आमच्या बायकांसाठी, मुलांसाठी, आमच्या परिवारासाठी, पण तुम्ही मात्र आमच्या मुलांचं पूर्ण करिअर घडवताय आणि म्हणून तुमचं काम हे अत्यंत पवित्र आहे. या आजच्या या पहिल्या दिवशी मी मुद्दाम सांगेन की या शाळा प्रवेशाला मुस्लिम समाजातील सगळे मान्यवर आहेतच, पण ज्यांच्याकडे पोलीस ठाण्याचा इन्चार्ज आहे, पूर्ण तालुका त्यांच्या हातात आहे, ते दत्तात्रय केंद्रे साहेब हेही शाळा प्रवेशासाठी इथे उपस्थित राहिले. मला तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटतं आणि तुमच्याकडनं मला एक अपेक्षा आहे शिक्षकांकडनं की इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, हे सगळेचे सगळे विद्यार्थी हे 4थी पर्यंत मेरिट मध्येच आले पाहिजे. 4थी पण शाळा ना, 7वी पर्यंत आहे, हे खूपच चांगलं आहे. 7वी पर्यंत जर पाया जर भक्कम झाला तर पुढे त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणून शिक्षकांची जबाबदारी आहे, माझा विद्यार्थी त्याला वाचता येतं, त्याला लिहिता येत नाही, त्याचा नापास होतो आणि तरी आम्हाला पास करावा लागतोय, अशी परिस्थिती ज्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये घडते. हे शिक्षक अपयशी असतात, ते अपयशी ठरतात, ते फक्त पगार घेण्यापुरती असतात, मात्र त्यांना कुठलंही पुण्य, कुठलंही लाभ मिळत नाही, कारण ते एक पिढीच्या पिढी खतम करतात. मी ज्या शाळेत शिकलोय त्या शाळेतील शेवटच्या बेंचवर असणारा विद्यार्थी, राहणकी केळकुंड हायस्कूल, मी आदिवासी हॉस्टेलमध्ये मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी आहे. आमच्या शाळेमध्ये जी 40 मुलं बसायची, त्या 40 मुलांना पूर्ण तो धडा शिकवल्याशिवाय, तो समजल्याशिवाय, एखादं गणित जर शिकवलं आणि ते गणित 40 पैकी कुठल्या एखाद्या मुलाला आलं नाही तर आमचे गणिताचे शिक्षक त्या मुलाला घेऊन बसायचे आणि ते गणित आल्याशिवाय किंवा त्या पद्धतीने तो धडा त्यांनी आत्मसात केल्याशिवाय ते वर्ग सोडत नव्हते. आणि म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे माझ्या वर्गातली सगळी मुलं अगदी कुठच्या कुठे आहेत. म्हणजे मी खूप छोट्या पातळीवर आहे, पण माझ्या सगळे विद्यार्थी माझ्या धोळीचे जे होते ते आमच्या शिक्षकांचं नाव आम्ही आजही घेतोय, आजही त्यांना गुरुस्थानी मांडतोय, त्यांना पुजतोय की त्यांनी जी मेहनत घेतली ती प्रचंड होती. शाळा आम्ही 5ला सुटायची, 7 वाजेपर्यंत जोपर्यंत तुला समजत नाही तोपर्यंत तू बसला पाहिजे, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आला पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला
जे काही पुस्तकाचा सिलेबस आहे, जी काही पुस्तकाला पानं आहेत, ते सगळ्या पानांचा अभ्यास आणि जो अभ्यासक्रम ठरवला जातो, तो अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, भविष्य काळासाठी लिहिला जातो. आणि तो जर आपण आत्मसात केला नाही, तो जर शिकवला गेला नाही, तर एक पूर्ण कुटुंब त्याचं लाईफ आपण बर्बाद करतो. म्हणजे आज आपल्याकडे मोठ्या संख्येने पोरं नशेच्या आहारी जातात, अगदीच नको ती कामं करतात, गुन्हेगार होतात किंवा कुठलंही काम न करता वाईट मार्गाने जातात. त्याचं कारण आहे शिक्षक. शिक्षकाने जर 1ली ते 7वी पर्यंत चांगल्या पद्धतीने जर शिक्षण दिलं तर त्या विद्यार्थ्याचं करिअर घडतं. म्हणजे माझ्या घरातला एक मुलगा जर IAS झाला, IPS झाला, चांगल्या पदावर पोहोचला, तर माझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या या सक्षम होतात. आणि ते सक्षम करण्याचं काम शिक्षकांचा, पालकांनी जबाबदारीने, म्हणजे आपण घरी कितीही बिझी असलो तरी घरी आपला मुलगा आल्यानंतर, आपली मुलगी आल्यानंतर त्याला काय शिकवलं, त्याला ते वाचता येते का, त्याला लिहिता येते का, ते जर आपण बघितलं नाही तर आपण आपल्याच मुलाचं करिअर हे बर्बाद करतो. आणि म्हणून बहुसंख्य महिला इथे बसलेल्या आहेत. या सगळ्या महिलांना माझं आव्हान आहे की रोज संध्याकाळी 1 तास आपल्या विद्यार्थ्यांसाठी द्या. शिक्षकांना येऊन विचारा की माझ्या विद्यार्थ्याला काय येत नाही, माझ्या मुलाला हे गणित काय येत नाही, हे इंग्रजी भाषा काय येत नाहीये. आज आज्ञाबाई मला सांगितलं की आम्ही इथे इंग्रजी सेमी इंग्लिश सुरू करतोय. इंग्रजी ही जगाची भाषा. जर आपल्याला ती भाषाच येत नसेल तर आपण सर्व पातळ्यांवर अपयशी ठरतो. अनेक अडथळे येतात. म्हणजे आज आम्ही ज्या पद्धतीने संघर्ष करतोय, ज्या पद्धतीने आम्हाला अनेक समस्यांना भिडावं लागतं, लढावं लागतं, त्या समस्यांना तुमच्या आयुष्यात याव्या असं वाटत नसेल तर याच वयामध्ये आपण सर्व काही शिकलं पाहिजे. 1ली ते 7वी याच वर्षांमध्ये आपला मेंदू विकसित होतो. तुम्ही जर 21च्या पुढे गेला कारण तुम्हाला जर कितीही भाषण दिलं, कितीही सांगितलं तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत नाही. पण आता आम्ही जे शिकू हे सगळं कायमस्वरूपी अगदी मरेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये राहतं. आणि म्हणून प्रत्येक पान पान शिकलं पाहिजे, प्रत्येक शब्दाला शब्द वाचला पाहिजे, घरी त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी, अगदी आज जेवढे विद्यार्थी इथे बसलेले आहेत किंवा 7वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी उर्दू शाळेमध्ये आज प्रवेश घेत आहेत, त्या सगळ्यांनी अगदी चांगल्या पदावर, चांगल्या मानाच्या स्थानावर बघायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. इथे वसीमबाई बसले, अगदी ज्यांनी मला बोलवलं ते माझे जवळचे मित्र साहिल, अमीन, शिंदू आणि सगळी मंडळी. मी खूप प्रेमळ आहेत, प्रामाणिक आहेत. खरं तर शाळेसाठी झटणारी अशी पिढी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि एवढा चांगला वर्ग आधी इतर शाळांच्या नशिबात नाहीये, त्या विद्यार्थ्यांच्या नशिबात नाहीये. तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद.